नमस्कार, मी डॉक्टर संदीप देवल, MD आयुर्वेदिक आणि कॅन्सर अँड डायबिटीज रिसर्च सायंटिस्ट. युरोप आणि भारतात गेली 27 वर्ष काम करतो आहे आणि डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रॅम ह्या अंडर आम्ही अनेक रुग्णांना डायबिटीजमधनं बाहेर काढतो आहे. आणि डायबिटीज आता कसा बरा करायचा आणि ज्यांचं आधुनिक औषधं इन्शुलिन घेऊनसुद्धा डायबिटीज बरा होत नाही त्या रुग्णांनी यातून कसं बाहेर यायचं आणि त्याला आयुर्वेदिक आम्ही जे नवीन संशोधन केलेलं औषध आहे ते कसं मदत करते याची गेल्या अनेक व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देतो आहे. हे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. कृपया या लिंकला क्लिक करा, त्या व्हिडिओजना लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे डायबिटीजबरोबर भविष्यात लिव्हर, त्यानंतर किडनीज, त्यानंतर स्त्रीरोग, अशा किडनी स्टोन, संधिवात अशा अनेक प्रकारच्या आजारांवर मी सतत माहितीचे व्हिडिओ आपल्याला देणार आहे. ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं की रेझिस्टंट डायबिटीजवर जी औषधं आम्ही तयार केली आहेत तर त्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत आणि यात काही संशोधनात्मक औषधं आहेत की ज्या औषधांनी ते रिसेप्टर्स ओपन होऊन आपलं इन्शुलिन प्रॉपरली वापरलं जायला लागतं आणि त्याच्यामुळं जो डायबिटीज पूर्वी आधुनिक औषधांनी कमी होत नव्हता त्या ह्यानं हळूहळू कमी यायला लागतो आणि तो नियंत्रणात येतो. तर त्या गोळ्याची डबी ही अशी असते, यात 30 किंवा 60 गोळ्या असतात आणि त्याच्यामध्ये ह्या अशा साईजच्या छोट्या गोळ्या असतात की ज्याच्यामध्ये ज्यांना साधारणपणे प्री डायबेटिक कंडिशन 220पर्यंत आहे, शुगर 230 250पर्यंतच्या लोकांना एक गोळी 2 वेळा बास होते कधी किंवा 2 गोळ्या 2 वेळा आम्ही देतो. दुसरं ज्यांना जास्त आहे शुगर, ज्यांची 330 340 आहे त्यांना अशा टाईपची थोडीशी मोठी गोळी केली आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं मोठं आहे आणि ही गोळी घ्यायला पण ही पण सोपी आहे. ही गोळी पण सकाळी दुपारी किंवा सकाळ दुपार संध्याकाळी जसं त्या डायबिटीजच्या किंवा शुगरच्या कंडिशनवर डिपेंड्स आहे कसं द्यायचं. तर ह्या गोळ्या आता बऱ्यापैकी पेशंटना सगळ्यांना सुरू आहेत. ह्या घ्यायला सोप्या आहेत. 30 किंवा 60चे कंटेनर येतात आणि अशाच कलरच्या रंगाची पावडर पण येते. खूप जास्त म्हणजे ज्यांना 400च्या पुढे शुगर आहे, इन्शुलिन चालू आहे, आधुनिक गोळ्या चालू आहेत आणि तरी कमी येत नाही त्यांना मग गोळीबरोबर पावडरही द्यावी लागते. हे काही महिने काही वर्ष द्यायला लागू शकतं. काही लोकांचं हे नंतर ह्या गोळ्या पूर्ण बंद होऊन आधुनिक गोळ्या अगदी कमीवर शुगर कंट्रोल राहते. काही लोक ह्या गोळ्या आयुष्यभर घेतात, त्यांना त्याचा खूप आराम पडतो आहे. तशा या गोळ्या पण खूप स्वस्त आहेत, आपल्याला परवडण्याच्या कंडिशनमध्येच आहेत. आणि या गोळ्यांमध्ये आणखी एक गोष्ट आम्ही ॲडजस्ट अशी केली आहे की या गोळ्यांमध्ये काही अशी वनस्पती आहेत की ज्यांना डायबिटीजचे जे त्रास होतात, ज्याच्यामध्ये डोळा खराब होणं, रक्तवाहिन्या खराब होणं, किडनी, मेंदू हे त्रास पण होऊ नये म्हणून अशी प्रतिकारशक्ती वाढवणारी पण औषधं घातली आहेत की त्या अवयवांची ताकद पण त्यांनी वाढावी. आणि ज्या पेशंटना आता गेली 10 वर्ष ही औषधं सुरू आहेत त्या पेशंटचे आता येणारे जे फीडबॅक आहेत ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा गुगल वेबसाईटवर बघू शकता. तर ते सगळे खुश आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, ज्याच्यामध्ये जखमा होणं किंवा सतत थकवा येणं, अशक्तपणा, युरिनचा सारखा त्रास, इव्हन बऱ्याच लोकांमध्ये युरिनचं जे कायम राहणारं इन्फेक्शन आहे ते पण कमी होत जातं. तर अशा पद्धतीचे औषधं आपण वापरू शकतो. ही आम्ही व्हॉट्सअप कॉलिंगवर पाठवू शकतो. अर्थात फोन करून प्रॉपर गायडन्स घेऊनच ही औषधं डॉक्टरना विचारल्याशिवाय घ्यायची नसतात. आमच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ही औषधं घ्यायची असतात. अशा पद्धतीची औषधं आम्ही तयार केलेली आहेत. आता या व्हिडिओमध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट आपण बोलतो आहे की आयुर्वेदिक आम्ही जे संशोधनात्मक औषध हुडकून काढलं त्याचा कसा उपयोग होतो हे दाखवलं. त्यानं HbA1c पण कमी येतं आणि कंट्रोल राहतं. त्याचबरोबर शुगर 200च्या आत मेंटेन राहते. त्याला कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. त्यानं शुगर हायपोग्लायसेमियामध्ये पेशंट कधीही जात नाही. आधुनिक औषधांचा डोस कमी होतो, इन्शुलिन कमी होतं किंवा बंद होऊ शकतं. त्याचबरोबर ज्या रुग्णांना न्यूरोपॅथी, डोळ्याला हळूहळू दिसायचं कमी झालं होतं, काही रुग्णांना पायामध्ये प्रॉब्लेम आला होता, काही रुग्णांना हळूहळू थोडंसं क्रिएटिनिन वाढायला लागलं होतं, युरिनमध्ये इन्फेक्शन होतं, आमच्या असं लक्षात आलं की आमच्या या गोळ्यांमुळे शुगर कंट्रोल राहिल्यामुळं त्या एरियात पोचणारी जी शुगर आहे ती हळूहळू तिथनं निघायला लागते. त्याचबरोबर आम्ही काही दुसऱ्या रिज्युविनेशन थेरपी म्हणून एक थेरपी पण देतो. त्यांना असं लक्षात आलं की अनेक डॉक्टर आणि स्पेशालिस्ट पण आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आहेत. तर त्यांच्या नंतरच्या चेकिंगमध्ये असं लक्षात आलं की पूर्वी जे डोळ्याचा पडदा शुगरमुळे खराब व्हायला लागला होता तो आता रिज्युनेट व्हायला लागला आहे परत चांगल्या पेशींनी.
आणि त्यांना व्यवस्थित दिसायला लागले. ज्यांचं क्रिएटिनिन 1.6 1.8 पर्यंत गेलं होतं ते मागं कसं आणायचं माहीत नसतं, पण आयुर्वेदिक आमच्या रिज्युव्हिनेशन थेरपीमुळे ते क्रिएटिनिन परत नॉर्मलला पण आलेलं आहे आणि त्यांच्या किडनी आम्ही वाचवलेल्या आहेत. त्याचबरोबर लिव्हर पॅरालायसिस किंवा हृदयरोग होण्यापासून हे रुग्ण वाचून शरीर स्वच्छ होतं. रुग्ण आम्हाला आमचं आल्यावर फॉलोअप देतात की डॉक्टर आता पूर्वी आम्हाला खूप जड वाटायचं, उत्साह नसायचा, थकलेलं असायचं, फटीग असायचा, तो आता पूर्ण गेलेला आहे. आम्ही फ्रेश आता आम्हाला वाटतं, आम्ही व्यवस्थित काम करतो, शरीर हलकं झालं आहे. तेव्हा जरूर तुम्ही या आयुर्वेदिक रिसर्च औषधाचा फायदा घ्या. हे औषध महिना टू महिना तुम्हाला कुरिअरनंसुद्धा व्यवस्थित पाठवलं जाईल. त्याला ऑनलाईन कन्सल्टेशन पण करता येतं आणि आपल्या डॉक्टरांचा आपण सल्ला पण घेऊ शकता. आता आहाराच्या बाबतीत अनेक प्रकारचे कन्फ्युजन्स आहेत की याच्यात काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, साखर खाल्ली तर चालती का नाही चालत वगैरे वगैरे. महत्त्वाचा भाग असा आहे की सगळ्यात पहिली म्हणजे आपली शुगर जर 200च्या आत राहत असेल तर आपण एक अर्धा चमचा दिवसातनं एकदा साखर टाकून चहा कॉफी घेऊ शकता. पण जर ती शुगर प्रॉपर कंट्रोल राहत नसेल तर पांढरी शुगर ही अत्यंत डेंजरस आहे. आणि डायरेक्ट शुगर, जी शुगर आपली चहामधून पोटात जाते किंवा चॉकलेट गोळ्यांमधून जाते, ही भयंकर डेंजरस असते आणि ही शुगर डायरेक्ट पसरते. त्यामुळं मुळात जर तुमचं शुगर कंट्रोल आहे, तुमचा 1 तास व्यवस्थित व्यायाम आहे आणि एखादा गोड पदार्थ आज खाऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही तो व्यायाम वाढवू शकत असाल तरच तुम्ही हे गोड खावा. अदरवाईज ऑर्गॅनिक शुगर म्हणून एक प्रकार येतो. ऑर्गॅनिक शुगर थोड्याफार प्रमाणात अर्धा चमचा चालते की जी तुमचं पचवू शकते, पण शेवटी ती तुमच्या व्यायामावर पण अवलंबून आहे. दुसरी गोष्ट की फळांमध्ये चिक्कू, आंबा, द्राक्ष आणि मोठं केळं हे शक्यतो चालत नाही. पण छोटं देशी केळं, त्यानंतर सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, पपई, अननस, पपनस, टरबूज, कलिंगड हे पदार्थ जरूर चालतात आणि हे जरूर तुम्ही घेत जा. कारण आपण एकदम फळं सगळी बंद करायला सांगतात लोक आणि सगळं टोटल फळं लोक बंद करतात आणि त्यामुळे आपल्याला जे लागणारे अत्यंत उपयुक्त विटॅमिन्स आणि जीवनसत्व आहेत ते आपल्याला कमी पडतात आणि रुग्ण अत्यंत अशक्त आणि खोकला होतो. त्यामुळं चिक्कू, आंबा, मोठं केळं आणि ऊस, द्राक्ष हे मात्र घेऊ नका, पण बाकी फळं जरूर खायला हरकत नाही. दुसरी गोष्ट की गोड खायचंच आहे तर ऑर्गॅनिक शुगर घातलेली शिरा, केळ्याची शिकरण, सांजा, खीर अशा पदार्थातले गोड पदार्थ थोडेफार घेऊन दुसऱ्या दिवशी जर व्यायाम वाढवला तर ते नुकसान क्रिएट करत नाहीत. पण पेढा, बर्फी, काजू घातलेला हलवा किंवा अनेक प्रकारच्या मिठाया, जड पदार्थ हे मात्र आपल्या शरीराला प्रचंड नुकसान करतात. कारण एक काजू म्हणजे 1.5 चपाती खाल्ल्या एवढी ताकद आपल्या शरीरात जात असते, हे रुग्णाला माहीतच नाही आहे. त्यामुळे आपण खाताना 10 काजू खातो, ते भलेही गोड नसले तरी ते 10 चपात्या खाण्या एवढी किंवा खाल्ल्यावर जेवढी ताकद खर्च होते तेवढी 10 काजूमध्ये खर्च होते आणि स्वादुपिंडाबरोबर लिव्हरला आणि डायजेस्ट सिस्टीमला पण ताण येतो आणि त्यामुळं शरीराचं नुकसान होतं. त्यामुळे काजू, पिस्ता हे आपल्या शरीराच्या वजनाप्रमाणे 1 किंवा 2च खाल्ले पाहिजेत. रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. चपाती, भाजी, भाकरी, उसळ, आमटी, दही, ताक, दूधसुद्धा काहीही नुकसान करत नाही. प्लेन साखरनं घातलेलं दूध जरूर घ्या, शरीर शांत राहतं, त्यातनं विटॅमिन्स मिळतात. अंड्याचा पांढरा भाग काही प्रॉब्लेम नाही, उकडलेला मासा घेऊ शकता. चिकनमध्ये तंदुरी किंवा उकडलेलं चिकन घेऊ शकता. ज्यांना कोणाला पाहिजे ते उकडलेलं मटण पण कमी प्रमाणात क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. पण फास्ट फूड, त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, पाणीपुरी, भेळ, मिसळ हे शरीराचं नुकसान करून त्यात मीठ वाढवतं. तसंच कॅलरी पण प्रचंड शरीरात पोटात जातात आणि ह्या कॅलरीनंच स्वादुपिंडाची आणि लिव्हरची आणि डायजेस्ट सिस्टीमची शक्ती कमी होते. त्यामुळं साखर पचवायची पण शक्ती कमी होते. त्यामुळे सामान्य महाराष्ट्रीयन आहार, इडली, डोसा, पोहे, उपीट, कधीकधी शिरा हे घ्यायला काहीही ऑब्जेक्शन नाही. मी सांगितलेली जी चुकीची फळं सोडून बाकी सगळी फळं खायला हरकत नाहीत आणि साधा सिंपल आहार आणि कधीतरी गोड पदार्थांचं प्रमाण पण ते कमी. पेढा पूर्ण खाऊ नका, अर्धाच खावा आणि दुसऱ्या दिवशी तो व्यायामाने पचवा, गोळी जास्त घेऊ नका. असा जर आपण राहिलो तर मला वाटते कुठल्याही पेशंटला डायबिटीजमधनं आपण बाहेर काढू शकतो. आपल्या मुलांना आत्तापासून हे ट्रेनिंग द्या की ज्यांना डायबिटीजच होणार नाही. आणि तुम्हाला कधी काय अडचण आली तर उत्कर्ष क्लिनिक मिरज, डॉक्टर संदीप देवल, त्याच्या ईमेलवर तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत. कसलीही माहिती लागत असेल डायबिटीजच्या बाबतीत तर आम्ही त्याच्यासाठी कायमच उत्स्फूर्तपणे आपल्याला प्रतिसाद देऊ. धन्यवाद.